हा आहे ना वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का. थोडासा लेटच झाला आहे, तर तो लेट का झाला हे सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी छान मॉर्निंग वॉकला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आंघोळ केली, केस धुतले आणि माझ्या बहिणीची मुलं माझ्याकडे सुट्टीला आली होती. राजवीर आणि विराज दोघांनाही छान आंघोळ घातली, दोघांचं छान असं आवरून दिलं. तर बघा किती गुड बॉय सारखे सोप्यावर बसले होते. तर नाश्ता काय करू विचारलं, तर नाही का आता मुलांना कसं सवय असते ना घरी ज्याचे त्याचे काय काय खायची. तर मी त्यांना म्हटलं काय नाश्त्याला बनवू, काय खाणार तुम्ही. तर दोघंही पोहेच बोलले. मग दोघांसाठी आणि आमच्या तिघांसाठी पण पोहेच बनवले. तर माझा तर उपवासच होता. ह्या चौघांसाठी प्लेटमध्ये मी पोहे काढून घेतले आणि मुलांना ना पोह्यांबरोबर लिंबू लागतं म्हणजे लागतंच. तर लिंबू पण कापून दिलं मी, त्यातल्या बिया वगैरे काढून, कारण मुलांना काढता येत नाही ना बिया, तसंच टाकतात आणि तोंडात आले की मग वाकडं तिकडे तोंड करतात. तर ह्या चौघांनी ते मस्त नाश्ता केला. तर त्याच्यानंतर मला जायचं होतं वडाची पूजा करण्यासाठी, तर पॉलिहाऊसमध्ये. तर आयुषला घेतलं, गाडीतच गेलो, कारण चालत काही गेलो नाही, कारण 11:30चा मुहूर्त होता आणि ऊन पण भरपूर झालं होतं. ऊनच होतं त्यावेळेस, असा ढगाळ वगैरे काय वातावरण नव्हतं. इतर वेळेस वटपौर्णिमेच्या दिवशी पाऊस बऱ्याचदा यायचा पहिले, पण आता काय कमीच झाले नाही का. सणांना पाऊस नाही का, वटपौर्णिमा नागपंचमी ह्या सणाला शक्यतो पाऊस येतोच, पण ह्यावेळेस वटपौर्णिमेला लख्ख असं ऊन पडलं होतं. त्याच्यामुळं ना आम्ही ना गाडीतच गेलो, मोठी गाडी घेऊन. त्याच्यानंतर गेलो तर पाहिलं तर सगळ्या बायका, भरपूर बायका तिथं आल्या होत्या पूजा करायला, कारण ज्या सगळ्यांना माहिती आहे ना की पॉलिहाऊसमध्ये वडाचं झाड आहे, त्या सगळ्या बायका इथे वडाची पूजा करण्यासाठी येतात. आणि इथं नाही का फोटो वगैरे काढण्यासाठी पण आहे ना, भरपूर असं छान लोकेशन आहे ना, त्याच्यासाठी पण येतात बऱ्याचशा बायका. तर त्यासाठीच येतात की सगळ्याजणी भरपूर दिवसांनी एकत्र येतात आणि घरातली कामं सोडून असं सणावारालाच व्यवस्थित आवरलं जातं. त्यावेळेस नाही का मग व्यवस्थित फोटो वगैरे पण काढायला मिळतात. तर छान अशी वडाची पूजा केली. वडालाही मी माझ्या मिस्टरांसाठी वडा इतकंच आयुष्य मागितलं. मग भक्तिभावाने वडाला पूजा केली आणि 7 फेरे दोऱ्याने मारले. तर बऱ्याच बायका आहे ना काय करतात, फेरे मारतात आणि दोरा तोडून घेतात. तर तिथे पण आहे ना एक बाई असं करायला लागली होती की नाही का, 7 फेरे झाल्यावर दोरा तोडून घ्यायला लागली होती. तर मग मी सांगितलं की नाही तसं नाही करायचं, दोरा आहे तशी गुंडी तिथं खोचून द्यायची. मग त्यांनी पण तसंच केलं. म्हटलं आम्हाला काय माहीतच नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो साईबाबांच्या, सगळ्यांनी एकमेकीला हळदी कुंकू लावलं. एक दोन तिथे रील पण आम्ही काढल्या, तुम्ही पाहू शकता. तर ह्या रील मी त्या दिवशीच अपलोड केलेल्या आहेत माझ्या चॅनलवर. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.